बातमी पुण्यातून। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील कोपरे आदिवासी दुर्गम गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 5 गावांसाठी शासनाचा एकच टँकर असल्यानं कोपरे गावाला 8 दिवसातून केवळ एकदाच पाणी मिळतं। त्यामुळे पाण्यासाठी महिलांना जीवघेणी कसरत करावी लागते। खडकातील टाकीतील गढूळ पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय। गावात मंजूर असलेल्या जलजीवन मिशनचे कामही रेंगाळल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता गंभीर झाला आहे। विभागाचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब आणि माजी आमदार अतुलजी बेनके साहेब यांनी शब्द दिलाय की आपण पालकमंत्र्यांशी चर्चा करू आणि त्याच्यातून काय आउटपुट निघतंय त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ। म्हणून अजून आम्ही 15 दिवस खऱ्या अर्थानं थांबलोय, नाहीतर अन्यथा आम्हाला संघर्ष करून नगर कल्याण हवे हा बंद करावा लागेल। माझी विनंती आहे शासनाला की जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सगळ्या जलजीवनच्या योजना असतील किंवा धरणांमधून त्यांना पाण्याची योजना पूर्ण करून द्याव्यात, तरच तो आदिवासी भाग आमचा सुखी होईल, सुजलम होईल, अशी विनंती आहे शासनाला माझी। आज मी 75चा वय आहे माझं, आणि जसं आठवते तसं ह्या मार्च, एप्रिल, मे, जून ह्या 4 महिन्यामध्ये ह्या चारही गावांच्या वाड्या वस्त्यांना कधीच पाणी मिळत नाही। फुकट पैसे सरकारचं जातं। आता हे किती वर्ष टँकर आणणार तुम्ही आम्हाला, किती वर्ष तुम्ही आमचे सरकारी पैसा घालवणार? ते एकदाच काहीतरी विचार करा आणि MI टँक इथं झालंच पाहिजे, तरच आमची सुखात दिवस काढू, नाहीतर ह्या गावाला आम्हाला सोडण्याशिवाय पर्याय नाही।